नमस्कार. आज भारतीय जनमत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सोबत आहेत शैलेश कुलकर्णी, जे विद्या वाचस्पती, विद्यानंद डॉक्टरेट आणि प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडून आपण शिक्षण व्यवस्था या विषयावर मार्गदर्शन आणि संवाद साधणार आहोत. प्रेक्षक हो आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपल्याशी या माध्यमातून संवाद साधायला मिळतोय हे खरंच माझ्यासाठी एक प्रकारची आनंदानुभूती आहे असं मी समजतो. आनंदानुभूती अशासाठी कारण विद्यार्थी हा ज्यावेळेला विद्यार्थी दशेत असतो त्यावेळेला खरी योग्य दिशा त्याला मिळणं हे गरजेचं असतं आणि ती दिशा ज्या वेळेला प्राप्त होते त्यावेळेला खरं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला मिळणं हे सगळ्यात मला असं वाटतं की कौतुकास्पद असतं. त्याच्या दृष्टिकोनातनं कौतुकास्पद असतं आणि बघणाऱ्यासाठी ते जास्त आनंददायी असतं आणि त्यामुळं मी ही आनंदानुभूती असल्याचं समजतोय. बरोबर आहे. आणि विद्यार्थी त्याचा खरा अर्थ तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे? विद्यार्थ्याचा अर्थ माझ्या दृष्टिकोनातनं खरा असा आहे की जो विद्येचं ग्रहण करतो, ज्या विद्येला ग्रहण लागू देत नाही तो शिक्षक किंवा त्याचा गुरु, आणि त्या गुरुकडनं जे काही तो प्राप्त करतो ते खरं तर ग्रहण करणं असतं. विद्यार्जन करणारा हा. आणि कसं आहे की त्यामध्ये आपण इंग्रजीचा जर थोडासा वापर केला तर त्यात एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक माणसाला दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला निश्चितच अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 बाबींची गरज असते. परंतु ह्या 3ही बाबींची पूर्तता करण्याकरता त्याला अर्निंग करावं लागतं आपण म्हणतो. परंतु अर्निंगच्या अगोदर लर्निंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि हे लर्निंग जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत अर्निंग होऊ शकत नाही आणि अर्निंग त्याच्या जीवनाला टर्निंग देऊ शकत नाही. त्यामुळे ह्या लर्निंग, अर्निंग आणि टर्निंगच्या या ज्या काही पातळ्या आहेत त्याला नक्कीच, त्या पायऱ्या आहेत त्याला यशस्वीपणे पादाक्रांत करायच्या असतात. परिपूर्ण होण्यासाठी त्या आवश्यक असतात. यातली कुठलीही एक पायरी सोडून त्याला चालणार नाहीये आणि त्यासाठी विद्यार्जन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्येचा आणि शिक्षणाचा प्रत्येक क्षण विलक्षण कसा होईल हे केवळ विद्यार्थ्यानं पाहून चालणार नाहीये, त्याच्या शिक्षकानं देखील ते पाहायला पाहिजे आणि त्याच्या पालकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, हे आपण विसरून चालणार नाही. शिक्षण व्यवस्थेचे मूलभूत घटक कोणते कोणते आहेत? आपल्यापैकी प्रत्येकाला 4 टप्प्यांमध्ये शिक्षण घ्यावं लागतं. पहिला टप्पा असतो तो म्हणजे पूर्व प्राथमिक, दुसरा टप्पा जो आहे तो प्राथमिक, तिसरा जो आहे तो माध्यमिक आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो मात्र पदवीच्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने येणारा टप्पा. या 4ही टप्प्यांमध्ये आपल्याला प्रत्येक वयोगटानुसार त्याच्या मानसिक परिपक्वतेनुसार शिक्षण हे उपलब्ध केलेलं असतं. परंतु ते शिक्षण हे केवळ अभ्यासापुरतं म्हणजे त्याच्या परीक्षेपुरतंच मर्यादित असतं याचंही आपल्याला भान ठेवणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून आपण जे काही अनुभवतो, जे काही शिकतो, जे काही अवगत करतो ते पुरेसं आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातनं असतंच असं नाही. परंतु त्याच्यासाठी त्याला सगळ्यात महत्त्वाची जर जोड कशाची द्यायची असते तर केवळ हे पारंपरिक शिक्षण चालू न ठेवता व्यक्तिगत पातळीवरती कौशल्य विकासाला देखील महत्त्व देणं. आणि हे कधीपासून तर बाल्यावस्थेपासून ते अगदी तरुण होऊन जोपर्यंत उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा अंगीकार करण्याची गरज असते. अनेक वेळेला अशी तक्रार पालकांची किंवा काही वेळेला मनामध्ये भ्रम आणि संभ्रम विद्यार्थ्यांचा सुद्धा असतो की हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलंच नाही, हे आम्हाला कळलंच नाही, हे आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की शालेय शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल त्या ठिकाणं जे शिक्षक उपलब्ध असतात हे केवळ आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करत असतात. ते केवळ आपल्याला दिशा दाखवत असतात. ती योग्य दिशा आपण एकदा का जर का अवलंबली की त्या अनुषंगानं आपल्या स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून आपला स्वविकास हा आपण करत राहायचा असतो, कारण तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण काय करतो की कित्येक वेळेला आपल्याला काय कळलंय, आपल्याला काय आवडतंय त्याचीच आपण निवड करतो. विशेषतः हे करिअर निवडीच्या बाबतीमध्ये अनेक जणांच्या आयुष्यामध्ये असं घडतं म्हणण्यापेक्षा काही जणांच्या बाबतीत ते बिघडतं. कारण करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं सगळं काही निर्माण होतं आयुष्यामध्ये आणि त्याचा ठपका जो आहे
तो काही वेळेला शिक्षण पद्धतीवर, शिक्षण संस्थेवर, शिक्षकांवर किंवा मे बी एकूणच कार्यप्रणाली जी आहे या शिक्षण क्षेत्रातली त्याच्यावरती ठेवला जातो. परंतु त्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण कशासाठी करायचं आहे त्याचं कारण निरीक्षण, समीक्षण आणि जोपर्यंत आपण त्याचं परीक्षण करत नाहीये स्वतःहून की आपण काय अवगत केलंय, आपण काय ज्ञात केलंय, आपण काय शिकू शकलोय, आपण काय अंगवळणी पाडू शकलोय, ते अंगभूत कलांच्या साठी अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यासाठी ते आत्मपरीक्षणाच्याच माध्यमातून, स्वयं अध्ययनाच्याच माध्यमातून शक्य होऊ शकतं आणि ते करणं आवश्यक आहे. आणि ह्या चारही टप्प्यांमध्ये या प्रक्रियेची गरज आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. केवळ ज्ञान मिळवून भागत नाही, पण मिळालेलं ज्ञान कसं, कुठे, कधी, किती, का वापरायचं याचं भान देखील ठेवणं आवश्यक असतं. आणि हे भान कुठल्याही महाविद्यालयामध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये प्राप्त होतच असं नाही. त्याचं कारण असं की ते भान आपण आपल्यामध्येच आणायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतं की शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक क्षण शिक्षणाचा हा विलक्षण करण्यासाठी आपणच सहभागी होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि शिक्षण व्यवस्था आपण आता बोलतोय, तर शिक्षण व्यवस्थाचा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. बरोबर. तर या विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना कोणतं भान ठेवलं पाहिजे किंवा आपली आवड, आपली क्षमता आणि आपले गुण याची सांगड कशी घातली पाहिजे? शिक्षणाच्या आणि करिअरच्या बाबतीत नेहमीच असे भ्रम आणि संभ्रम असतात विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये. आणि भ्रम आणि संभ्रम मी अशासाठी म्हणतोय की आवड आणि निवड आणि सवड ह्या तीन गोष्टींचाच विचार केला जातो. त्यातनं परवड काय साध्य होऊ शकते हेही बघितलं जातं. पण केवळ आवड आहे म्हणून एखादं क्षेत्र निवडणं हे काही सद्यस्थितीमध्ये संयुक्तिक ठरतच असं नाही. म्हणजे अलीकडच्या ह्या आपल्याला माहिती आहे की या करोनाजन्य वातावरणामध्ये निर्माण झालेली जी काही परिस्थिती आहे, जी काही निर्माण झालेली आव्हानं आहेत, त्यांना सामोरं जाण्यासाठी केवळ आपली आवड आणि पसंतीची आपली निवड ही काही योग्य ठरली असं नाही. तर त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की मार्केटमध्ये डिमांड कशाची आहे आणि ज्याची डिमांड आहे त्याच्यावर माझी कमांड असली पाहिजे. ज्याची डिमांड आहे त्याच्यावर माझी कमांड असली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं करिअरची निवड केली पाहिजे. मी अर्थात याची सांगडही आपल्याला घालावी लागते. आवडीचाही विचार तितकाच करावा लागतो. असं नाहीये की जे आवडत नाहीये पण डिमांड आहे म्हणून मी त्याचा स्वीकार केला. कारण काही बाबतीत असंही करण्याची गरज पडते की ज्याची फार आवड नाहीये परंतु त्याची गरज मात्र नितांत आहे, ज्यातनं अर्थार्जन शक्य आहे, ज्ञानार्जन शक्य आहे आणि आपला उदरनिर्वाह देखील शक्य आहे. अशा वेळेला आपल्याला ज्या विषयामध्ये आवड नाहीये त्यात आवड निर्माण सुद्धा करण्याची गरज असते. याचं आपल्याला भान ठेवणं आवश्यक आहे. आता हे विद्यार्थ्यांबद्दल झालं. आता आपण पालकांकडे गेलो. आता मध्ये आपण बघितलं की खूप जागृती चालली होती पालकांच्या विषयी की तुम्ही गुणांकडे बघू नका, मुलांचा कल कुठे आहे बघा, किंवा विद्यार्थी आत्महत्या वाढल्या होत्या त्यावेळी प्रत्येक रोष जो होता तो पालकांकडे होता की तुम्ही गुणांकडे जास्त बघू नका. पण ती जागृती सकारात्मक झाली, छान झाली. पण कुठेतरी अतिरेक होऊन काय झालं की मग पालकांना भीती वाटायला लागली की आपण विद्यार्थ्यांच्या गुणांकडे न बघता थोडंसं त्याला मोकळं सोडलं पाहिजे. पण हा इकडं दुसरीकडे असाही परिणाम झाला की विद्यार्थी निष्काळजी झाले. म्हणजे मी भीती घातली की बाबा माझं आत्महत्याचं आता मध्ये खूपच जनजागृती झाली की विद्यार्थ्यांना ताण देऊ नका. पण कुठंतरी एका मर्यादेनंतर काही विद्यार्थ्यांमध्ये असं दिसून आलं की निष्काळजीपणा आहे आणि आपल्याला गुणांकडे आता लक्ष दिलं जात नाहीये. तर मग त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्येही त्यांच्यामध्ये त्यांची कमांड नाही, तुम्ही जसं मगाशी म्हणालात, आणि अभ्यासामध्येही सुद्धा त्यांची क्षमता नाही दिसली. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, ते कुठल्या त्याचा एक संतुलन कसं राखलं पाहिजे? खरंय काय सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपला आत्मविश्वास हा प्रत्येकामध्ये असतोच, फक्त तो मध्येच कधीतरी झोपी गेलेला असतो. त्याला जाग करण्याचं काम हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याला जाग आणण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचं भान ठेवणं, भान राखणं, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातनं आणि मदतीतनं आपल्याला यथायोग्य काय आहे आपल्या पुढील जीवनाच्या दृष्टिकोनातनं याचा विचार करणं. काय असतं की परिस्थिती ही कायम एकसारखी नसते. आपल्याकडे 365 दिवसांच्या कॅलेंडरमध्ये सुद्धा प्रत्येक दिवस हा वैविध्यपूर्ण आहे, प्रत्येक दिवस हा वेगळा आहे.
एका दिवसासारखा दुसरा दिवस नाही आहे. आज एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या कुशल विद्यार्थ्याची किंवा कुशल व्यक्तीची जर जरुरी असली तर प्रत्येक वेळेला ती जरुरी कायमस्वरूपी टिकून राहीलच असं नाही आहे. शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहेत. अलीकडच्या काही काळात जसं आपण म्हटलात की विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन केलं जात आहे त्यामध्ये त्यांच्या यशापयशाला दोष देणं किंवा विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही गोष्ट काही फारशी योग्य नाही असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याचं कारण केवळ एकच आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातनं प्राप्त झालेलं यश हे सर्वार्थानं यश आहे असं समजणं जरी फारसं योग्य नसलं तरी देखील त्या परीक्षेला महत्त्व नाही आणि प्राप्त होणाऱ्या मार्कांना सुद्धा फारसं महत्त्व नाही असंही म्हणता येण्यासारखं नाही आहे. त्याचं कारण असं की ही परीक्षा कशासाठी आणि कोणासाठी घेतली जाते तर त्यामधनं देखील सातत्यानं विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचं प्राप्त झालेल्या ज्ञानाचं हे अवलोकन होणं त्याचं निश्चितच ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो ते होणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस असते. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये कंटिन्युअस असेसमेंट ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. आणि त्याचं कारण काय आहे की प्रत्येक टप्प्याला प्रत्येक कालावधीनंतर ठराविक एक विषय आणि त्या विषयातले काही घटक शिकल्यानंतर त्याचं ज्ञानार्जन कितपत विद्यार्थ्यांकडनं होऊ शकलंय. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रहण शक्ती ही काही एकसारखी नसते. प्रत्येक विद्यार्थ्याचं आकलन हे एखाद्या विषयाचं एकसारखं असतं असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची ही स्वतंत्ररित्या असेसमेंट केली जाते आणि ती असेसमेंट अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याच्याकडे गांभीर्याने हे बघणं देखील तितकंच गरजेचं असतं. परंतु त्या विषयावरती आपण किती गंभीर व्हायचं त्याच्यावरती कोणत्या पद्धतीनं आपण त्याला प्रतिसाद द्यायचा किंवा त्याच्यावरती कोणत्या प्रतिक्रिया येतात हे बघायचं हे काही तितकंसं योग्य नाही. त्याचं कारण शिक्षणाचे क्षण मगाशी मी म्हटलं तसं की ते विलक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते आनंददायी असणं आवश्यक आहे. कारण विलक्षण हा शब्द यशाचं मूल्यमापन कसं करावं विद्यार्थ्यांनी. कारण आता एक मानसिकता झालेली आहे की मोठ्या पगाराची नोकरी परदेशात स्थायिक होणं किंवा हे चुकीच्या गैरसमज. इथं प्रगती खुंटते. म्हणजे इथं भारतामध्ये आपण काही शिकू शकतो आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन करू शकतो ही धारणा विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसते. म्हणजे यशाचं मूल्यमापन फक्त पॅकेज पगार आणि आपलं परदेशी जाणं इतपतच त्यांचं यश मला वाटतं मर्यादित झालेलं आहे. यशाची व्याख्या तर खरी यशाची व्याख्या तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगा. यश हे खरं तर प्राप्त होतं आपल्या मानसिक आनंदामुळे. अगदी मी त्या अध्यात्माकडे वळणारच होते की आपण विद्यानंद आहात तर अध्यात्म आणि शिक्षण व्यवस्था याबद्दल थोडंसं. जरूर काय आपण नेहमी म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणापासून ह्याच 3 गोष्टींचा कानावरती कायम विषय आदळत आलेला आहे असं मी म्हणेन. आदळत आलेला आहे. आदळत आलाय अशासाठी म्हणतोय कारण ते सातत्यानं आपल्यावरती बिंबवलं जातं सांगितलं जातं आपल्याला ऐकायला मिळतं. आणि ते काय तर आपण प्रत्येक गोष्ट ही तन मन धन लावून काम करतोय. तिथं तनाला आपण प्राधान्य देतोय. दैनंदिन गरजांची पूर्तता करताना सुद्धा खरं तर आपण तनाचाच विचार करतो. म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3ही बाबींचा विचार केला तर त्याही आपल्या तनासाठीच आहेत. अन्न हे पोटासाठी हवं म्हणजे शरीराला हवं. वस्त्र हे सुद्धा शरीर झाकण्यासाठी हवं म्हणजे शरीराला हवं. आणि निवारा हा सुद्धा शरीराच्या सुरक्षिततेसाठीच हवा. म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा या केवळ आणि केवळ फक्त शरीरापुरत्याच मर्यादित असल्याचं आपण गृहीत धरत असतो. पण मग मनाचं काय. आपल्या मनाचा मनातल्या मनात मन मारून किंवा मन मुराद तरी आपण कधी विचार करतो का हा आपणच मनाला विचारणारा मला असं वाटतं की विचारण्याजोगा असा प्रश्न आहे. पण आपण मनाचा विचारच करत नाही. आपल्यापैकी अनेक जण म्हणजे ध्यानी मनी 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 दो इट इज व्हेरी फनी. मनापेक्षा म्हणजे मनी आणि मन ह्या दोन्हीमध्ये फक्त फरक जर कसा असेल तर तो एका वेलांटीचा आहे. मराठीमध्ये मनी ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला त्याला वेलांटी येते पण त्या वेलांटीला कोलांटी खायला लावणं हा विचार करण्याची गरज आहे. तर
तर त्यात शिल्लक जे राहतं ते म्हणजे मन शिल्लक राहतं. आणि तशीच वेळ आली होती करोना काळात. खरं. जागतिक संकट होतं, सगळ्या व्यवस्था ठप्प होत्या अगदी आणि त्यामध्ये शैक्षणिक व्यवस्था तर सगळ्यात जास्त परिणाम त्याच्यावर झाला. खरं. तर करोना नंतरच्या ज्या काही करिअरच्या वाटा आहेत खरं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय बदल झाले आहेत किंवा शिक्षण व्यवस्थेवरच एकूणच हो. करोनाचा परिणाम काय झालेला आहे? काय आपल्याला माहिती आहे की निसर्ग हे एका चक्राप्रमाणे असतं. निसर्गाचं चक्र सदोदित चालूच असतं. म्हणजे सायकल ज्याला आपण म्हणतो, नेचर, सायकल ऑफ अ नेचर, निसर्गाचं जे चक्र आहे हे सतत फिरत राहत असतं आणि त्या चक्रामधनं आता आपण एका टप्प्यावरनं दुसऱ्या टप्प्यावरती येतोय. आता हा काय, या आपल्याला एक विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं मी हा विषय बोलतो, कारण त्यांच्या आवडीचा विषय असतो तो म्हणजे क्रिकेट खेळणं. क्रिकेट खेळणाऱ्याच्या बाबतीत ज्या वेळेला बॉलिंग करणारा हा बॉलर हा बॉलिंग करत असतो त्यावेळेला तो पहिल्यांदा 10 पावलं मागे जातो आणि मग तो पळत येतो आणि मग बॉल फेकतो. हे उदाहरण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं ठरेल. त्याचं कारण असं आहे की तो जो पळत येतो गोलंदाज, तो गोलंदाज ज्या वेळेला पळत येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी आलेली असते, तेवढा स्पीड त्याच्या बॉलमध्ये आलेला असतो आणि तो चांगल्या पद्धतीनं बॉलिंग करू शकतो. याचाच अर्थ आताच्या ह्या करोनाजन्य वातावरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आहे की हे खरं तर आपण, मला असं वाटतं की ही संधी म्हणून याच्याकडे बघायला हवं, आव्हान म्हणून बघण्याच्या ऐवजी. त्याचं कारण असं की इथून पुढे आता अनेक संधी उपलब्ध होत आहेत, विविध माध्यमांमध्ये ह्या संधी उपलब्ध होत आहेत. आपण काय आहे की अनेक वेळेला पारंपरिक शिक्षणाचा आणि आपल्या कुटुंबियांच्या पार्श्वभूमीचाच विचार करून आपल्या शिक्षणाची आणि करिअरची करोना निवड काळात करतो. तुम्हाला वाटतं का जास्त ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरचे कोर्सेस किंवा सोशल मीडियाचे जे काही अॅनिमेशन असतील किंवा बाकीचे त्याच्यावर जास्त परिणाम झाला, ती जास्त शिक्षण घेतली गेली? निश्चित खरंय. त्याचं कारण असं की फिजिकल पासून आता शिक्षण डिजिटलकडे वळालेलं आहे. म्हणजे फिजिकल मध्ये आपल्याला लागणारा वेळ, खर्च करावा लागणारा वेळ आहे आणि पैसा आहे, या दोन्हीची खूप मोठ्या प्रमाणात बचत झाली. पण डिजिटलच्या स्वरूपात जे काही शिक्षण आता उपलब्ध झाले हे म्हणजे आपण पूर्वी असं म्हणायचं की वर्क फ्रॉम होम, पण आता असं झालंय की लर्न फ्रॉम एनिवेअर, वर्क फ्रॉम एनिवेअर. म्हणजे त्याच्यासाठी एकाच ठिकाणी त्यांना यायची, बसायची आणि काम करण्याची गरज राहिलेली नाहीये. आणि त्या दृष्टिकोनात मला असं वाटतं की पुढच्या करिअरच्या संधी सुद्धा त्याच पद्धतीने उपलब्ध आहेत की त्यांना कुठेही एखाद्या ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज नाहीये. ते जिथे कुठे असतील तिथे त्यांच्या मोबाईलच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील त्या कामांची पूर्तता करू शकतात. आणि तेवढंच नाहीये तर त्यांना अर्थप्राप्ती सुद्धा त्याच माध्यमातून मिळू शकते. त्यासाठी त्यांना पुन्हा कुठे काही जाण्याची आवश्यकता नाही. आता थोडंसं वैयक्तिक प्रश्न असा आहे, म्हणजे वैयक्तिक ह्यासाठी की हा आदर्श विद्यार्थ्यांनी पण ठेवायला पाहिजे. तुम्ही शिक्षण क्षेत्र निवडताना एक क्षेत्र निवडलं नाही, म्हणजे एक अध्यात्म आहे, व्यावसायिक आहे, शिवाय डॉक्टरेट आहे, शिवाय मानसशास्त्रावर आपण केले. तर आपल्या एकंदर जीवन प्रवास, ज्याला आपण शैक्षणिक प्रवास म्हणतो, त्या प्रवासाविषयी सांगा की शिक्षण म्हणजे आनंद, म्हणजे विद्यानंद हा जर अर्थ आपण घेतला तर तो आध्यात्मिक आहे, पण खरा आनंद असा आहे की विद्या घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळत गेला आणि तो शिक्षण प्रवास जो आहे तो सुखकर झाला. आपल्या शिक्षण प्रवासाविषयी थोडंसं सांगा जेणेकरून विद्यार्थी याचा आदर्श घेऊ शकतील. खरं काय होतं की शिक्षणाच्या बाबतीत मगाशी मी 2 वेळेला जे बोललो त्याचाच पुनरुच्चार करतो की आनंदानुभूती प्राप्त होणं आणि प्रत्येक शिक्षणातला क्षण हा विलक्षण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि खरं तर मला असं वाटतं की तेच आपल्या जीवनाचं गमक असतं. आनंद प्राप्तीसारखं दुसरं सुख कशात नाही, दुसरं समाधान कशात नाही आणि दुसरी शांती कशामध्ये नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण काही ना काहीतरी शोधत असतं, पण खरं तर खरा शोध कशामध्ये आहे तर सुख, समाधान आणि शांती प्राप्त करण्यामध्ये आहे. आणि ती कशामध्ये मिळू शकते तर मला असं वाटतं की शिक्षणामध्ये अधिक मिळू शकते. त्याचं कारण ते निरंतर आहे. आपल्या जीवनात जो क्षण आपल्याला शिकवतो ते खरं शिक्षण, अशी मी केलेली व्याख्या आहे. शिकवणारा क्षण म्हणजे शिक्षण. आणि प्रत्येक जण क्षण आपल्याला शिकवत असेल आणि जर आपण नव्यानं काही शिकत असू तर मला असं वाटतं की त्याच्या इतकी मोठी अशी संपत्ती कुठली नाही आहे की जी वृद्धिंगतच होत राहणार आहे. शिक्षणाची वृद्धी ही ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत जाते. की ती तुम्ही शेअर जरी केलीत तरी देखील ती वाढणारच आहे, पण कमी होणार नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की मी ज्या वेळेला शिक्षणाकडे बघतो त्यावेळेला मी मगाशी जसं उदाहरण दिलं तसं कॅलेंडरचं परत उदाहरण देऊ इच्छितो की 365 दिवसांचं कॅलेंडर आहे. वर्ष बदललं की आपण कॅलेंडर बदलतो. काही वेळेला
कॅलेंडर लावण्याची जागा पण बदलतो, पण आपण आपल्यामध्ये बदल किती घडवून आणतो वर्ष बदलल्यानंतर याचा विचार आपण आत्मपरीक्षणातनं करणं, आत्मचिंतनातनं करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं मी नेहमी त्या कॅलेंडरकडे बघतो आणि ते मी असं समजतो की कॅलेंडरमध्ये जशी वैविध्यपूर्णता आहे, प्रत्येक दिवस हा निराळा आहे, एका दिवसासारखा दुसरा दिवस नाही आहे. प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे, त्यात महात्म्य पण आहे. काही महात्मांच्या अनुभूतींची सुद्धा आपल्याला त्यातनं प्रचिती प्राप्त होते. कारण आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो, ती कशासाठी करतोय त्या कॅलेंडरमध्ये बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यांची जयंती किंवा त्यांची पुण्यतिथी आपण करावी. पण ते का, तर त्या व्यक्तीचं महात्म्य आपल्याला अधोरेखित केलेलं असतं कॅलेंडरमध्ये आणि त्याची आपल्याला आठवण होत असते, त्याची आपल्याला जाणीव ठेवायची असते. कारण ह्याच गोष्टींमुळे समाजातल्या उणीवा दूर होतात, आपल्यामधल्या सुद्धा उणीवा दूर होतात, आपल्या जाणीवा जपल्या जातात आणि त्याला नेणिवेपर्यंत नेण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिक्षण करत असेल. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की शिक्षण हे असं आहे की जे तुम्ही कितीही निरंतर घेत गेलात तरी सुद्धा ते उपयोगाचं आहे, ते शेअर करत गेलात तरी सुद्धा ते फायद्याचं आहे. कारण त्यातनं तुम्हाला मिळणारा जो ज्ञानार्जनातनं, मगाशी आपण जसं म्हणालात की अन्नदानाचं जसं पुण्य असतं तसंच ज्ञानदानाचं सुद्धा पुण्य असतं आणि हे पुण्य मला असं वाटतं की जास्त आनंददायी ठरत असतं. बरोबर. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया की पालक आणि विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छितो? सद्यस्थितीतला हा साधारण एक 10 महिन्याचा कालावधी आणि निर्माण झालेली जागतिक अस्थिरता आणि विशेषतः आपण मगाशी म्हणालात तसं शिक्षण क्षेत्रातली अस्थिरता, याचा विचार करता मला असं वाटतं की कोणत्याही प्रकारे विद्यार्थी आणि पालकांनी भ्रमात आणि संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण मगाशी मी जसं गोलंदाजाचं उदाहरण दिलं की तो जितक्या स्पीडनी मागे जातोय आणि पळत येऊन चेंडू फेक करतोय, त्याचाच अर्थ असा आहे की शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा ह्या होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, पालकांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या पाल्यासाठी हा निश्चित खूप चांगला असा उपयोग पुढच्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. कारण नवनवीन दालनं त्यांच्यासाठी खुली झालेली आहेत. मगाशी मी म्हटलं तसं की केंद्र शासन आणि राज्य शासनांच्या माध्यमातून विविध उपक्रम, जसे स्किल बेस्ड कोर्सेस आहेत. आपण हस्तकला ही जशी आपल्याकडे पारंपरिक म्हणजे संस्कृतीचा जर विचार केला, सनातन संस्कृतीचा विचार जर केला तर जशी महत्त्वाची आहे, म्हणजे 14 विद्या आणि 64 कला या आपल्याकडे आपल्या संस्कृतीने आपल्याला बहाल केलेल्या आहेत. तर त्यापैकी कोणतीही एखादी कला किंवा कोणतीही विद्या जर आपण आत्मसात केली तर मला असं वाटतं की त्या विद्येच्या माध्यमातून प्राप्त होणारा आनंद हा निश्चितच निरंतर राहणारा आहे. प्रत्येक काम करणाऱ्याला अर्थप्राप्ती तर होतेच, अर्थ प्राप्त करण्यासाठी स्वार्थ सुद्धा तितकाच गरजेचा असतो. तर अर्थ आणि स्वार्थ याची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. मी स्वार्थ म्हणजे फक्त अर्थार्जनाच्या दृष्टीने स्वार्थ म्हणत नाहीये, पण अर्थप्राप्ती करण्यासाठी काय शिकायचं त्याचा स्वार्थ हा आपल्या अंगीकारणं गरजेचं आहे. आणि तसं जर का केलं तर मला असं वाटतं काहीच आपल्या जीवनामध्ये व्यर्थ ठरणार नाहीये. त्यामुळे अर्थ आणि स्वार्थ याची सांगड घालणं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की तन, मन आणि धन हा क्रम चुकीचा आहे. त्यापेक्षा मन, तन आणि धन हा क्रम जो आहे हा लक्षात घेणं, आणि असं जर केलं तर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे नक्कीच त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातनं हे आश्वासक राहू शकतील. करिअर असं आपण ज्यावेळेला नेहमी म्हणतो ते करिअर खरं तर काय आहे, तर एखाद्या सायकलला मागे लावलेलं कॅरियर असतं तसं ते करिअर असतं किंवा असावं लागतं. जशी सायकल कुठेही घेऊन गेली तर त्याच्यासोबत ते कॅरियर देखील जात असतं, ते काही वेगळं कुठे राहत नाही किंवा वेगळं त्याला घेऊन जावं लागत नाही. त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी निवडलेलं करिअर सुद्धा हे त्या कॅरियर सारखं असलं पाहिजे की तो विद्यार्थी जिथं कुठं जाईल, तो कुठेही जगाच्या पाठीवर जाऊ द्या, कोणत्याही प्लॅनेटवरती असू द्या, पण तरी देखील त्याला त्याचं करिअर हे तिथे देखील चालवता येऊ शकतं. ते त्यातनं तो आनंद तर प्राप्त करू शकतो, पण धनप्राप्ती सुद्धा शक्य होऊ शकते. आणि मला असं वाटतं त्याच्यासाठी अतिशय निश्चिंत राहायला हवं. कोणत्याही प्रकारे आपण केवळ व्यवस्थेला दोष देणं, शासनाला दोष देणं किंवा शिक्षण संस्थेला दोष देणं किंवा काही वेळेला काही अंशी आपल्याच पाल्याला दोष देणं हे मला असं वाटतं थांबवावं.
कारण काय आहे, मुळामध्ये आपण 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 आपला देखील विचार आणि सहभाग किती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. संवाद आपला किती आहे याचंही आपण त्याची जाणीव करून घ्यायला पाहिजे. कारण संवाद, सहवास, सहभाग, सहकार्य, सहचार्य याच माध्यमातनं खऱ्या अर्थानं ते सुख, समाधान आणि शांती प्राप्त होणार आहे. कारण आपण सहभागाची जर आणि सहकार्याची जर भूमिका ठेवली तर मला असं वाटतं की जे काही शक्य होतं ते अत्यंत सकारात्मक असतं. आणि हा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतः देखील तितकंच सहभागी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण इथे येऊन अमूल्य मार्गदर्शन केलं, शिक्षण व्यवस्थेवर बोललात, अध्यात्मावर बोललात. खूप मनापासून धन्यवाद आणि भारतीय जनमत आपले आभार मानते. धन्यवाद. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.